आंध्र प्रदेश येथे गुंटूर जिल्ह्यात चिलूरू नावाचे गाव आहे. या गावामध्ये शिवनागराजू हे कांद्याचे व्यापारी राहत होते. साधं राहणीमान, कुटुंबासाठी झटणारा स्वभाव आणि व्यवसायात प्रामाणिकपणा हीच त्यांची ओळख होती. 2007 साली त्यांचे लग्न माधुरीसोबत झाले होते. शिवनागराजू यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती, स्वभाव देखील चांगला होता. त्यातच माधुरीसारखी सुंदर बायको मिळाल्याने त्यांना स्वर्ग जणू 2 बोटावर आल्यासारखे वाटत होते. सुरुवातीला काही वर्षे संसार सुखासमाधानाने चालला. या दाम्पत्याला 2 मुले झाली. शिवनागराजूंनी संपूर्ण जगणेच या कुटुंबाभोवती फिरवले होते. काळ जसा जसा पुढे सरकत होता तशी तशी नवरा बायकोमध्ये एक अदृश्य दरी निर्माण होऊ लागली होती. याचे कारण होते शिवनागराजू यांचा व्यवसाय. त्यांच्या बायकोला नवऱ्याचा कांद्याचा व्यवसाय मंजूर नव्हता. त्यातच या व्यवसायात मोठी मंदी आली होती. बायकोची नाराजी आणि व्यवसायात नुकसान यामुळे त्यांनी हा व्यवसाय बंद केला. जणू त्यांचे नुकसानीचे दिवसच होते की काय कळत नव्हते, कारण त्याच काळात त्यांना शेअर मार्केटमध्ये देखील मोठे नुकसान झाले होते आणि ते चांगलेच आर्थिक संकटात सापडले होते. दरम्यान 2 मुलांची आई झालेल्या माधुरीला एका थिएटरमध्ये तिकीट काउंटरवर काम आले. हे काम तिला गोपी या तरुणाने ऑफर केले होते. आता आर्थिक अडचणीच्या काळात तिला काम मिळाले होते. ती काम करण्यास तयार झाली. त्यामुळे शिवनागराजू याचे काही चालले नाही. त्याने बायकोला नोकरी करण्याची परवानगी दिली. आता ती नोकरी करू लागली. येथे त्या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. तेथे गेल्यानंतर गोपीबद्दल तिला अधिक माहिती मिळाली. गोपी हा उद्योजक होता. त्याने अनेक छोटे मोठे उद्योग सुरू केले होते. धडपड्या आणि बोलका गोपी रुबाबदार होता. कोणावरही पाहताक्षणी छाप पाडेल असे त्याचे व्यक्तिमत्व होते. सत्तेनपल्ली या गावचा रहिवासी असणारा गोपी जवळपास दररोज त्या थिएटरमध्ये येत होता. याचे कारण तिला लवकरच समजले आणि मनातल्या मनात ती आनंदी झाली, कारण तिला आवडलेला गोपी तिच्यावर लट्टू झाला होता. तो तिला पाहण्यासाठीच, भेटण्यासाठीच थिएटरवर येत होता. आता ती ज्याच्यासाठी वेळ काढू लागली, त्याच्यासोबत गप्पा मारू लागली. दोघांमध्ये आता चांगली मैत्री झाली, जवळीक झाली. पण तो काही बोलत नव्हता आणि तिला कधी एकदा त्याच्या मनातले काढून घेतो असे झाले होते. एक दिवस तिने खडा टाकला, तुमचा इतका व्याप आहे तरीही नेहमी इकडे कशाला येता? त्यावर तो म्हणाला, सहजच, थिएटर मालक माझा मित्र आहे हे मी सांगितलं आहे की तुम्हाला, पण ते नसतानाही तुम्ही येता. तसं काही नाही, कधी मधी कंटाळा येतो म्हणून सिनेमा बघायला येतो. हो, पण तुम्ही थिएटरमध्ये गेलेले कधी पाहिले नाही मी. येथे आला की माझ्यासोबतच बोलत थांबता. तिच्या या बोलण्यावर काय उत्तर द्यावे हे त्याला सुचले नाही. तो गप्प राहिला. मग ती म्हणाली, मी आपलं सहजच विचारलं. खरे तर तुम्ही आला की मला देखील बरं वाटतं. तुमच्यासोबत बोललं की मन हलकं होतं. तिने आता पुढची चाल खेळण्याची तयारी सुरू केली. तिचं बोलणं ऐकून तोही खुलला. तो म्हणाला, खरं तर मीही तुम्हाला भेटण्यासाठीच येतो, पण मला ते सांगायचे धाडस झाले नाही. इतके काय घाबरायचं? मी काय खाते का तुम्हाला? तसं काही नाही, पण तुम्हाला राग येईल म्हणून बोलत नव्हतो. राग आला नसता तर मी बोललेच नसते तुमच्यासोबत, तिने सांगितले. तसा त्याच्या मनावरचा भार हलका झाला. तो म्हणाला, मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं तेव्हा वाटलंच नाही की तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्हाला 2 मुले असतील. काहीतरीच बोलता तुम्ही, ती लाजत म्हणाली. अहो, खरंच तुम्हाला सांगू का, राग येणार नसेल तर? पण तुम्ही चिडायचं नाही. सांगा की काय, त्यात काय चिडायचं? तो तिच्या कानाजवळ जात हळूच म्हणाला, मी तुला प्रपोजच करणार होतो. त्याच्यावर डोळे वटारत ती म्हणाली, काय बोलताय? अहो, खरंच सांगतोय, पण नंतर विचार बदलला. का? का म्हणजे काय? तुमचं लग्न झालं आहे, मग कसं? मनात असतं तर कुणी गप्प राहिलं नसतं, बोलून मन मोकळं केलं असतं. ती खट्याळपणे त्याच्याकडे बघत म्हणाली. तो तिच्या डोळ्यात म्हणाला, आता सांगितली की मग असं सांगून काय फायदा? मग कसं सांगू, त्याने तिला विचारलं. तिने उत्तर दिलं, ते तुमचं तुम्ही बघा, मी काय सांगू. हसत हसत ती आपली काम करू लागली. तो काही वेळ थांबला नाही आणि निघून गेला. दोघांच्याही मनात आता प्रेमाचा अंकुर फुलला होता. तिच्याकडून प्रतिसाद आहे हे त्याच्या लक्षात आले होते, पण तिला सांगायचे कसे हा प्रश्नच होता.
नेहमीप्रमाणे तो भेटत होता. दोघांच्या गप्पा होत होत्या. एक दिवस बोलता बोलता त्याला समजले की तिचा नवरा मुलांना घेऊन बाहेर जाणार आहे आणि ती घरीच थांबणार आहे. तिने हे त्याला मुद्दाम सांगितले होते हे त्याच्याही लक्षात आले. ती वेळ साधत तो तिच्या घरी गेला. पिशवीतील गुलाबाचे फूल आणि एक स्मार्टफोन घेऊन तो तिच्या घरी पोहोचला. सहजपणे आल्यासारखे करून तो गेला होता. तिनेही त्याचे हसून स्वागत केले. घरात कुणी नसल्याचा त्याला अंदाज आला. तोवर तिने त्याला पाणी दिले. ती चहा करण्यासाठी जाणार त्याआधीच तो म्हणाला, थांब, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. चहा करते, मग चहा घेत बोलू, असं म्हणत ती आत निघाली. त्या क्षणी त्याने तिचा हात धरून थांबवले. त्याने हात धरल्याने ती शारली. काय करताय हे? ती म्हणाली, माझं प्रेम आहे तुझ्यावर, मला मिळेल का तुझं प्रेम? असे म्हणत त्याने गुलाबाचे फूल तिच्यासमोर धरले. तिने ते फूल घेतले. ती लाजेने चूर झाली होती. त्याने स्मार्टफोनचा बॉक्स तिच्या हातात दिला. हा फोन तुझ्यासाठी आणला आहे, तू विचार करून या फोनवरून मला उत्तर दे, असे म्हणत त्याने तिचा हात सोडला. तिला प्रेमाची वेगळीच नशा झाली होती. थोडा वेळ गप्पा मारत तो निघून गेला. तिने ते फूल मोबाईल फोन लपून ठेवला. रात्री नवरा मुलांसह घरी आला. नेहमीप्रमाणे दिवस संपला, रात्र झाली. रात्री नवऱ्याने तिला भाऊपाशात घेतले, पण तिला तो स्पर्श नकोसा वाटत होता. ती आता गोपी आणि नवरा शिवनागराजू यांच्यामध्ये तुलना करू लागली होती. त्यात नवऱ्यापेक्षा तिला गोपी जास्त चांगला वाटत होता, पण नवऱ्याला साथ देण्याशिवाय तिला पर्याय नव्हता. नवरा तिला भोगत असला तरी तिच्या मनात मात्र गोपी होता. कधी एकदा गोपीच्या भाऊपाशात जातो असे तिला झाले होते. तिकडे त्याची देखील तीच अवस्था होती. ती नोकरीसाठी येत होती. तिथेच गोपीने जुगाड केला. थिएटर मालक त्याचा मित्र असल्याचे सांगून गोपीने माधुरीला सुट्टी द्यायला सांगितले. ती येताच गोपी तिला म्हणाला, तुला आज सुट्टी द्यायला सांगितली आहे, मी सुट्टी घेऊन काय करू? मी तर कामावर आले आहे की. हो, पण आता तू कामावर थांबायचं नाही, आपण बाहेर कुठेतरी जाऊ, गप्पा मारत बसू, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. पण कुणी बघितलं तर? तिचा हा प्रश्न त्रास्त होता, कारण या छोट्या गावात सगळे तर एकमेकांच्या ओळखीचे होते. मग तो म्हणाला, जवळच एका मित्राचा फ्लॅट आहे, तिथे कुणी नसते, तिथे जाऊ. काही वेळ ती गप्प राहिली. तिला काय उत्तर द्यावे हे कळत नव्हते. ती गप्प राहिल्याचे पाहून तो म्हणाला, तुला मान्य नसेल तर नको जायला, मी काही जबरदस्ती करणार नाही. तसं नाही, पण मला भीती वाटते. मी असताना भीती कसली? त्याने विचारले. अखेर तिने होकार दिला. तो तिला मित्राच्या फ्लॅटवर घेऊन गेला. दोघेही आता कामातूर बनले होते. त्यातच खोलीतील एकांत मिळताच ते एकमेकांना बिलगले. त्याने तिला मिठीत घट्ट आवळले. तरण्याबाण पुरुषाच्या त्या तगड्या स्पर्शाने ती हरकून गेली. दोघांनी चुंबनांची देवाणघेवाण सुरू केली. पाहता पाहता आवेगाने ते एकमेकांना चुंबू लागले. काही वेळातच कपड्याचा अडसर दूर झाला आणि दोघे पूर्ण नग्न अवस्थेत बेडवर पडले. तिच्या भरलेल्या मांसल देहावरून हात फिरवताना त्याला जणू स्वर्गात असल्याचा भास होत होता. तर त्याच्या कठोर स्पर्शाने ती विरघळू लागली होती. तो तिच्या शरीराचे मर्दन करत तिच्यावर तुटून पडला. आजवर प्रेमळ समागमाचा अनुभव असलेल्या माधुरीला हा रानटी हावरट संभोग जास्तच आवडला. त्याच्याकडून रगडले जाणारे शरीर दुखत असले तरी तिला त्यात एक विलक्षण आनंद मिळू लागला. त्यालाही तिच्या मुलायम देहाचा स्वाद चाकताना आनंदाचा पारावर उरला नव्हता. पाहता पाहता दोघे एकरूप झाले. त्या बंद खोलीत वासनेचे वादळ आले. जोरदार काम केल्यानंतर दोघेही तृप्त होऊन एकमेकांच्या मिठीत विसावले. हा व्यभिचार असला तरी दोघांनाही त्यातून मिळालेले सुख स्वर्गसुख वाटत होते. आता त्या दोघांची नियमित भेटण्याचे, प्रेम करण्याचे ठरवले. प्रणय सुख भोगून घरी गेल्यानंतर तिला नवऱ्याचे दर्शन घडले. त्याला पाहताच तिच्या कपाळाला आठ्या पडल्या. तो तिला आता नकोसा होता, पण नवरा असल्याने ती त्याला जास्त टाळू शकत नव्हती. रात्री तो तिच्या सुंदर देहाच्या सुखासाठी तिला जवळ घेत होता, तेव्हाही ती त्याला नकार देऊ शकत नव्हती. दिवसभर ती गोपीसोबत मजेत जगायची, पण रात्री मात्र तिला नवऱ्यासोबत राहणे आता नको वाटायचे. हे तिने प्रियकर गोपीला बोलून दाखवले. यावर काय उपाय केला तर नवरा त्याच्यापासून वेगळा राहील, यावर ते दोघे आता विचार करू लागले. या विचारानंतर असे ठरले की गोपीच्या ट्रॅव्हल्स एजन्सीचे ऑफिस हैदराबादमध्ये आहे. तिने शिवनागराजूला नोकरी लावायची, त्यामुळे तो नोकरीच्या ठिकाणी म्हणजे हैदराबादला राहील. त्यामुळे गावात ती आणि गोपी यांना निवांत सुख घेता येईल.
हे ठरल्यानंतर काहीतरी मोठं करायचं असेल तर शहरात जावं लागेल असे सांगत तिने नवऱ्याला हैदराबादला जाण्यासाठी तयार केलं. तिने त्याला गोपीच्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम चालून आलं होतं, म्हणजे शहरात जाऊन नोकरी शोधत फिरण्याची गरज नव्हती. शिवाय गोपीने ॲडव्हान्स पैसे देखील दिले होते. हे सगळे तो शिवनाग राजूच्या नोकरीसाठी करत नव्हता, तर त्याला त्याच्या बायकोसोबत राहण्यासाठी करत होता. हे शिवनाग राजूला अजून समजले नव्हते. शिवनाग राजू हैदराबादला गेल्यावर इकडे माधुरी आणि गोपीला रान मोकळेच मिळाले होते. आता राज रोज गोपी घरी येऊ लागला. दोघांचे वागणे जणू नवरा बायकोसारखे झाले होते. हे तिच्या सासरच्या मंडळींना खटकू लागले. गोपीने या परिवाराला मदत केली, तिला आणि तिच्या नवऱ्याला नोकरी दिली हे खरे असले तरी त्याचे वारंवार घरी येणे, तिच्यासोबत हसणे, खिदळणे, दरवाजा बंद करून दोघांनी घरात थांबणे हे सगळे संशयास्पद होते. त्यामुळे हा सगळा प्रकार शिवनाग राजू याच्या कानावर लोकांनी, नातेवाईकांनी घातला. आता त्याच्याही लक्षात आले की गोपी आपल्याला मदत का करत होता. मग मात्र त्याचे माथे भडकले. त्याने क्षणार्धात नोकरी सोडली आणि गाव गाठले. गावात येताच त्याने बायकोला चांगलेच फैलावर घेतले. तेव्हा तिने सरळ कानावर हात ठेवला. तुमचे नातेवाईक लोक खोटे सांगत आहे, माझ्यावर आळ घेत आहे, मी काही चुकीचे वागले नाही असे तिने सांगितले. त्याचा राग शांत झाला. आता त्याने गावातच राहून पूर्वीप्रमाणे काहीतरी काम करण्याचा निर्णय घेतला. तिचे थिएटरमधील कामही त्याने बंद केले. तो गावातच राहिला आणि तिचे घरातून बाहेर पडणे बंद झाले. परिणामी गोपीला भेटण्यात मोठा अडथळा तयार झाला. आता काय करावे हा मोठा प्रश्न गोपी आणि माधुरी यांच्या समोर होता. अखेर माधुरीने असा निर्णय घेतला जो तिच्या संसारासाठी, आयुष्यासाठी फार घातक ठरणार होता. तिने या प्रेमातील अडसर ठरलेल्या नवऱ्यालाच बाजूला करण्याचे ठरवले. तिने हा विचार तिचा प्रियकर गोपीसमोर मांडला. गोपीला पण हेच हवे होते. त्याने तिच्या भावनांना खतपाणी घातले. तू इतकं सहन कशाला करते, तुला सुखी राहण्याचा अधिकार आहे, अशा शब्दांनी त्याने तिच्या मनातील गुन्हेगारी विचारांची पाठराखण केली. तो नसेल तरच आपण सुखात राहू, त्यासाठी त्याला संपवलाच पाहिजे. मग गोपीने देखील असेच सांगितले. मग काही दिवसातच दोघांनी शिवनाग राजूला कायमचं संपवण्याचा प्लॅन आखला. झोपेच्या गोळ्या देऊन त्याला बेशुद्ध करायचे आणि नंतर ठार मारायचे असे ठरले. या कटासाठी तिसरा माणूस आवश्यक होता. गोपीने आपला ओळखीचा मित्र सुरेश या RMP डॉक्टरकडे धाव घेतली. त्याने सगळा प्लॅन सांगून कटात सामील करून घेतले. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सुरेशने झोपेच्या गोळ्या उपलब्ध करून दिल्या. या गोळ्या गोपीने लक्ष्मी माधुरीकडे नेऊन दिल्या. ही अचूक योजना होती. हा मृत्यू नैसर्गिक वाटावा आणि संशय कुणावरही जाऊ नये यासाठी पूर्ण नियोजन केले होते. दिनांक 18 जानेवारी हा दिवस शिवनाग राजू याला संपवण्याचा दिवस ठरला होता. त्या दिवशी घरात नेहमीसारखंच वातावरण होतं. माधुरीने खास बिर्याणी बनवली होती. नेहमीप्रमाणे ही बिर्याणी तिने सासरच्या लोकांनाही पाठवली, तसेच स्वतःलाही वाढून घेतली आणि मुलांना देखील खाऊ घातली. सर्वांसोबत तिने नवऱ्याला देखील बिर्याणी दिली, पण त्या बिर्याणीमध्ये तिने झोपेच्या गोळ्या कुटून मिसळल्या होत्या. झोपेच्या गोळ्या असलेली बिर्याणी नवऱ्याला दिली. कोणालाही संशय येणार नाही इतक्या सहजपणे तिने नवऱ्यासमोर जेवण वाढलं. नागराजूंनी देखील नेहमीप्रमाणे बायकोवर विश्वास ठेवून जेवण केलं. काही वेळातच झोपेच्या गोळ्याचा परिणाम दिसू लागला. नागराज गाढ झोपेत होता. हाच तो क्षण होता ज्याची ती आणि गोपी वाट पाहत होते. शिवनाग राजू गाढ झोपी गेल्याची माहिती तिने कॉल करून गोपीला दिली. काही वेळातच गोपी आणि सुरेश घरात आले. त्या तिघांनी एकाच वेळी झोपलेल्या शिवनाग राजूवर हल्ला चढवला. त्या दोघांनी हातपाय पकडले तर तिने पोळी लाटण्याच्या लाकडी लाटण्याने फटाफट नवऱ्यावर वार करायला सुरुवात केली. त्याच्या छातीवर लाटण्याचे तडाखे दिल्याने त्याच्या बरगाड्या मोडल्या. तसेच गोपीने उशी उचलली आणि शिवनाग राजू याच्या तोंडावर दाबून धरली. काही वेळातच त्याचा श्वास थांबला. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्या दोघांनी तिथून पळ काढला, तर ती त्या मृतदेहाजवळ बसून राहिली. आता तिला झोप येत नव्हती. मग तिने स्मार्टफोन काढला आणि तिला व्यसन असणाऱ्या पॉर्न फिल्म ती बघू लागली. रात्रभर ती अश्लील व्हिडिओ पाहत नवऱ्याच्या मृतदेहाजवळ बसून होती. पहाटेच्या दरम्यान तिने आक्रोश करायला सुरुवात केली. तिच्या आवाजाने परिसरातील लोक जागे झाले आणि तिच्या घरात धावले. तेव्हा तिने आपल्या नवऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं. सुरुवातीला सगळ्यांना हे खरं वाटलं. लोकांनी हळहळ व्यक्त केली आणि अंत्यसंस्काराची तयारी देखील केली.
दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह तपासला तेव्हा एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की शिवनाग राजूच्या कानातून रक्त वाहत होतं. हे नैसर्गिक मृत्यूशी जुळणारं नव्हतं. संशय बळावला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोस्टमॉर्टम अहवाल आला आणि सगळं चित्र बदलून गेलं. शिवनाग राजूच्या छातीच्या हाडांना गंभीर तडे गेले होते. अंतर्गत जखमा स्पष्ट होत्या. तसेच त्याचा श्वास गुदमरून मृत्यू झाला होता. म्हणजे हा हृदयविकार नव्हता तर हत्या होती. पोलिसांनी तपासाची दिशा बदलली व माधुरीवर लक्ष केंद्रित केलं. कसून चौकशी, प्रश्नांची सरबत्ती आणि पुराव्यांची सांगड या सगळ्यापुढे माधुरी फार काळ टिकू शकली नाही. अखेर तिने आपला गुन्हा कबूल केला. तिच्या कबुली जबाबानंतर गोपी आणि सुरेश या दोघांना देखील अटक करण्यात आली. गुंटूरचे पोलीस अधिकारी वकुंठ जिंदल यांनी पत्रकार परिषदेत हा संपूर्ण प्रकार उघड करताना स्पष्ट केलं की हा खून अचानक घडलेला नव्हता तर नियोजनबद्ध आणि थंड डोक्याने आखलेला कट होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. 2 मुलांचे भविष्य, एका कष्टकरी माणसाचा विश्वास आणि नात्यांची पवित्रता सगळंच या गुन्ह्यात चिरडून गेलं. प्रेमाच्या नावाखाली सुखाच्या हव्यासापोटी एका बायकोनेच आपल्या नवऱ्याचा जीव घेतला. हा गुन्हा केवळ कायद्याचा नाही तर समाजाच्या मनाला हादरवणारा आहे. अशा घटना वाढणे हे समाजासाठी अत्यंत घातक असून प्रबोधनाची नितांत गरज अधोरेखित करणारे आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.